नवी मुंबईतील खारघर परिसरात एका तरुणाच्या झालेल्या हत्येमुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे। किरकोळ वादातून झालेल्या मारामारीत शिवकुमार शर्मा नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला। या घटनेनंतर परिसरात आंदोलनं आणि निषेध मोर्चे काढण्यात आले। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली खारघर पोलीस स्टेशनसमोर धरणे आंदोलन करण्यात आले। आंदोलकांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली, तसेच इस्तिमासारख्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे। या आंदोलनात विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते दत्ता घंगाळे देखील सहभागी झाले होते। पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे। गेल्या रविवारी शिवकुमार शर्मा यांची जी हेल्मेट जोरजोरात मारून या ठिकाणी हत्या केली आणि या ठिकाणी जो एका धर्माचा इम्तियाज जो या ठिकाणी कार्यक्रम होता, त्या ठिकाणावरून जे तिथे जमातीचे लोक निघाले त्यातील एकाने जी हत्या केली हे स्पष्ट आहे। आणि हे असताना सुद्धा अजूनही तो आरोपी या ठिकाणी मिळत नाहीये। हे तर खरं या पोलिसांचं अपयश आहे की का त्यांना अजून तो आरोपी मिळत नाही। सैफ अली खानवरती या राज्यामध्ये हल्ला झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक चाकू हल्ला होतो, परंतु ते आरोपी लगेच मिळून येतात। परंतु एक सर्वसामान्य या ठिकाणी जो हिंदू युवक आहे त्याच्यावर त्याची हत्या झाली आणि त्याचं जर आपण हत्येचं स्वरूप बघितलं असेल तर हेल्मेटने मारू म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हत्यार, तीक्ष्ण हत्यार त्याच्यामध्ये वापरलं गेलेलं नाही। त्यामुळे आरोपींचा हा प्रयत्न आहे काय, जरी उद्या जरी पकडलो गेलो, ज्याप्रमाणे जितका लेट आरोपीला पकडण्याला होईल तितका तो सुटण्यासाठी पात्र आहे, अशी न्यायव्यवस्था आपली आहे। त्यामुळे त्याला पकडण्यास उशीर करणं, त्याने वापरलेलं हत्यार म्हणजे ते हेल्मेट आहे, त्यामुळे त्याचाही जास्त काही म्हणजे पूर्णपणे तो आरोपी निर्दोष सुटावा असं काही प्रेशर स्थानिक पोलिसांवरती कुठल्या जमातीचा आहे का, या सगळ्या गोष्टींचा उहापोह गरजेचा आहे। आयोजकांवरती अजून FIR झालेला नाही। ट्रॅफिकचा कंट्रोल त्या सगळ्या जमातीने घेतला होता, त्यांच्यावर अजून FIR झालेला नाही। त्यामुळे या हिंदू समाजाला आज हे धरणं आंदोलन शांततेत देण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील।